गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज व्हिडिओची सुरुवात आहे ती घराच्या मागच्या दारात केलेली आहे, म्हणजे आवारामध्ये सुरुवात केलेली आहे. सकाळचं वातावरण आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. नेहमी आम्हाला सगळं आवरता 10 सव्वा 10 तरी वाजतातच. आज सगळं लवकर आवरलेलं आहे आणि सकाळचं वातावरण आहे, त्यामुळे इथे पाठीमागचा जो आवार आहे थंड असं वातावरण आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की कसं आहे ना, उद्या परतीचा प्रवास करायचा आहे, तर उद्या आम्ही चाललो घरी. तर त्यासाठी घरामध्ये जे काही कामं आहेत ते आम्ही आता पटापट करून घेणार आहोत. तर सकाळी अर्धी कामं करून घेतलेली आहेत. आता काय फार तर 1-2 कामं असतील, तर ती म्हणजे पूर्ण दिवसभर होऊन जातील. कारण कसं माहिती आहे का, इथे पाणी वगैरे आम्ही फुल भरून ठेवलेलं आहे, वरची टाकी वगैरे फुल भरून ठेवलेली आहे. कारण महिन्यातून पप्पा 1 आठवडा तरी इथे येतात, राहतात वगैरे. त्याच्यामुळे म्हणजे घरामध्ये पाणी भरून ठेवायला पाहिजे. तर पाणी वगैरे भरून ठेवलं आहे, सगळं व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि फक्त बाथरूममध्ये जो ड्रम भरलेला आहे तो रिकामा करायचा. तर आई संध्याकाळी पूर्ण सगळ्या झाडांना पाणी टाकेल आणि मग तो ड्रम रिकामा करून सुकवेल आणि मग वरती माळावरती टाकेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही सकाळी जी काही छोटी कामं आहेत ती सगळी कामं करून घेतलेत. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि उद्या परतीचा प्रवास आहे, त्यामुळे सगळं हळूहळू सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि कसं आहे ना, इथे ना जास्त म्हणजे गावी जास्त इथे नाही. हा ना, जास्त म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त ऊन असतं. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या कसं घरावरती पत्र येत ना, त्याच्यामुळे मग त्या गरम वाफा खाली येतात, त्यामुळे जास्त गरम होतं. या सगळ्या गोष्टी. बाकी हिवाळा असेल ना, हिवाळा पावसाळा, मग तेव्हा खूप छान मस्त असं वातावरण असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी पटापट जेवणाला लागते. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं म्हणजे आम्ही 2 आठवडे राहणार होतो, पण आम्ही 1च आठवडा राहिलो आहे. आता आम्ही निघू. तर उद्या परतीचा प्रवास असेल. तुला सांगितलं त्याला हात लावू नको. तर इकडे बघा आईने काय केलं माहिती आहे का, हा माठ आहे ना, हा माठ ना आधी गळत होता खाली ना आई, त्या नळाच्या तिथे लीक झाला होता तो आतून. तर तेच. तर हा नळ आहे ना, तर इथे आईने ना व्हाईट सिमेंट लावलं आहे. तो इथून गळायचा, तो म्हणजे पाझरतो ना, असं बोलतो ना आपण आई. तर इथून पाझरायचं म्हणजे पाणी गळायचं इथून. तर आईने इथून व्हाईट सिमेंट लावलं आहे. तर ते पूर्ण उन्हामध्ये आता आई असंच ठेवेल मडक्याला, म्हणजे तो हे व्हाईट सिमेंट सुकेल, म्हणजे हा पाझरणार नाही. हां. आणि बघ बादली आहे ना, हां, इथे पण व्हाईट सिमेंट लावलं आहे आईने. कारण बादली पाणी घालायला हां, बादला पण थोडी तड गेले, आतून बाहेरून लावले. टाकून द्यायची तर तेवढीच वापरा. हां ना. चला तर आज आता मी जेवणाला सुरुवात करते. आणि आज रविवार आहे आज, तर तेच आहे आज सुकट वांग्याचा रस्सा आहे आणि घावणे. ज्ञानेसाठी तर मी आज हे करणार आहे. ज्ञानेश तू काय खाणार? फ्रेंच फ्राईज. ज्ञानेश काय सॉस नाही आहे, नुसते खायचे तू. फ्रेंच फ्राईज बरोबर खायचे, नुसते फ्रेंच फ्राईज खा. चला तर आता जेवणाला सुरुवात करूया. तर पुढच्या दारामध्ये छान मस्त असं कवळा ऊन येतं आहे. कपडे वगैरे सुकत टाकलेत, छान मस्त असं ऊन येतं. छान सही वाटतं एकदम. आणि ना दारासमोर असं मोठं असं अंगण असेल ना, तर मग आपण खूप साऱ्या गोष्टी सुकवू शकतो. म्हणजे कडधान्य म्हणा, कोरड्या खारवड्या पापड वगैरे. आणि हे जे कपडे आहेत ना दुपारी, तर तुम्ही म्हणजे कपडे सकाळी जर धुवून टाकले तर 12पर्यंत आरामात सुकतात. असं आहे. सही एकदम छान येते वातावरण. आणि कसं आहे ना, उद्या जाणार आहे ना, उद्या परतीचा प्रवास आहे, त्यामुळे ना असं वाटतं की असं म्हणजे काही गोष्टी, काही क्षण असे असतात ना की ते असं म्हणजे बोलतात ना, मनामध्ये साठवून ठेवायचे असतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर मग जेव्हा आम्ही कल्याणला जाऊ तेव्हा 4 भिंतींच्या आतमध्ये असं आहे. जेव्हा त्यांची शाळा सुरू होईल तेव्हाच. बाकी इतर म्हणजे भाजी वगैरे आणण्यासाठी आपण जातोच बाहेर. सो या सगळ्या गोष्टी. आणि ना आता सकाळचं वातावरण आहे ना,
तर खूप थंड आणि छान अशी हवा आहे आणि मला असं वाटतं की ना काल रात्री ना थोडा रिमझिम पाऊस पडला इथे, त्याच्यामुळे काय माहिती आहे का छान मस्त म्हणजे थंड अशी हवा सुटले असं आहे बघा. ज्ञानेशने पण हे घातलं, सँडल घातलेत. हां गेट उघडेल, थोडा वेळ बघेल वगैरे आणि येईल आतमध्ये. तो बघा मला नाही यायचं, मला कंटाळा आला आहे, मी चालले आतमध्ये. तर मी ना सुकट आणि वांगाची ना भाजी करणार आहे. तर चुलीवरती भाजी करणार आहे. तर त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, लसूण ठेचून टाकलेलं आहे. सुकट आहेत आणि याच्यामध्ये मी ना 5 वांगे घेतलेत. इथे ऑइल घेतलं आहे. तर आणि तुम्ही बघू शकता आता हा हंडा गरम पाण्याचा आहे. तर मग पाणी तापलं आहे. तर आता मी हा हंडा साईडला करीन, आधी चूल पेटून घेते. आणि तुम्ही बघू शकता ही लंगडी आहे, हिला लंगडी बोलतात, लंगडी पातेली बोलतात. तर ह्याच्यामध्ये भाजी घालणार आहे मी. तर त्यासाठी मी इथे जी राखाडी आहे ना, हो, तर त्याच्यामध्ये ती राखाडी ओली करून मी ह्या पूर्ण भाजी बॅक साईड आहे त्याच्या बॅक साईडला पूर्णपणे हे राखाडी लावून घेतलं आहे. म्हणजे कसं आहे ना, इथे चुलीवरती पातळी काळी जरी पडली तर राखाडी काळी पडते, पातळी काळी पडत नाही, म्हणजे ते घासायला सोपी जाते. तर हे असं लावून घेतलं आहे. तर आधी चूल पेटवते आणि मग पटापट जेवणाला सुरुवात करते.
तर इथे ज्ञानेश मोठू पतलू बघतोय आणि इथे काही कपडे आहेत जे की मला घड्या घालून आतमध्ये टाकायचे आहेत, बॅग भरायचे. आणि इथे बघू शकतात हे काही सामान आहे, तर ते सुद्धा आतमध्ये ठेवायचं आहे. ती कपड्यांच्या घड्या घालून घेते पटापट. तर दुपारचे 1 वाजलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की दुपारी 1 ते 2 या दरम्यान हा कुल्फीवाला नेहमी या गावामध्ये येत असतो. आणि तर रोज हा कुल्फीवाला दारातून जात असतो. तर ठरवलं की चला आज आपण कुल्फी खाऊयाच म्हणून इथे मी 3 कुल्फ्या घेतलेल्या आहेत. तर पहिली कुल्फी ज्ञानेच्या हातात दिलेली आहे, कारण तो नेहमी कुल्फीवाला आला की आईला मला सांगतो की आजी किंवा मम्मी मला प्लीज कुल्फी घेऊन दे ना. तर आज फायनली ठरवलं की आज कुल्फी घ्यायची म्हणून. तर इथे मी 2 कुल्फ्या घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आणि घरी आल्यानंतर लगेचच आम्ही तिघांनी ताव मारलेला आहे. कुल्फी 10वाली कुल्फी आहे, पण मलईची कुल्फी आहे, सई एकदम छान लागते. आणि इथे ज्ञानेच्या हातात सुद्धा कुल्फी आहे, तर तो बघा कसा खातोय ज्ञानेश. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर आत्ताच संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर फ्रीजमध्ये अर्धा कलिंगड आहे, तर आता मी हा कलिंगड कापून घेणार आहे. तर मी अशा कलिंगडच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर आणि त्यानंतर असे छोटे छोटे पीसेस करून मी प्लेटमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता आम्ही तिघंही बसून हे कलिंगड खाऊन घेऊ. तर गाईस आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि इथे आम्ही आवारामध्ये घराच्या पाठीमागच्या साईडला आई नेहमी संध्याकाळी चूल पेटवते, पण आज आईने चूल नाही पेटवलेली आहे, कारण उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. त्यामुळे आता ह्या आवारामध्ये जेही काय आहे ते सगळं आवरायचं आहे. हा जो माठ आहे, ही जी चप्पल आहे, हे सगळं आतमध्ये घ्यायची. ही बादली वगैरे आता आतमध्ये घेणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे चूल आहे, तर ही चूल पण पेटवलेली नाही आहे, कारण उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत. बाकी आतमध्ये बाथरूममध्ये गिजर आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे उद्या सकाळी आम्ही गिजरच्या पाण्यातच आंघोळ करू. तर बाकी चूल नाही पेटवणार. आता जेही काही आवारामध्ये जे काही बाहेर ज्या वस्तू आहेत ते सगळ्या आम्ही आतमध्ये घेऊ आणि आतल्या दाराला लॉक वगैरे लावूया. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्या जाण्याची तयारी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आज काहीच नाही आम्ही बाहेर केलं, फक्त सकाळी चुलीवरती जेवण केलं होतं तेवढंच. कारण कसं आपण जेव्हाही समजा हे घर काही म्हणजे पप्पा आता 15 दिवसांनी येतीलच, पण तोपर्यंत 15 दिवस घर हे बंद राहील. त्यामुळे ही चूल कशी ना थंड झाली चांगली असते, तर तेच म्हणून चूल पेटवली नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.